नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋत्विक शेंडेकर आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चर्चा करणार आहोत आपल्याला जिममध्ये इंजरी होऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर जिममध्ये इंजरी होऊ नये याच्यासाठी आपण प्रॉपर वॉर्मअप आणि प्रॉपर स्ट्रेचिंग करणे हे गरजेचं असतं. तर वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग कधी करावं? वॉर्मअप जो आहे तो आपला वर्कआउट चालू करण्याच्या पहिली 10 मिनटं म्हणजे पहिली 10 मिनटं करायला पाहिजे. असं नाही की पहिली 10 मिनटं म्हणजे 10 मिनटं तरी करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण लगेच आपला वर्कआउट चालू करायला पाहिजे. म्हणजे वॉर्मअप करायचं पण कसं तुम्हाला ते यूट्यूबवरती मिळून जाईल. वॉर्मअप कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. नाहीतर तुमचा जो कोण ट्रेनर आहे तो पण तुम्हाला सांगेल कसं काय वॉर्मअप वगैरे काय करतायत, कसं काय करायचं ते. बेसिकली वर्कआउट चालू करण्याच्या पूर्वीच आपण हे करतो, वॉर्मअप करतो. आणि वॉर्मअप करणे पण फार गरजेचे आहे. कारण वॉर्मअप न केल्याने तुम्ही डायरेक्ट जर वर्कआउट करायला गेला, डायरेक्ट जर हेवी उचलायला गेला तर तुमच्या त्या जॉईंटला वगैरे मार बसू शकतो. कारण त्यांची मुवमेंट झाली नसते आणि तुम्ही डायरेक्ट जर हेवीवर डंबेल्सवर उचललात तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. वर्कआउट करण्याच्या पूर्वी 10 मिनटं 15 मिनटं तरी तुम्हाला वॉर्मअप करायला. त्याने तुमची बॉडी जॉईंट म्हणा, लिगामेंट म्हणा ॲक्टिवेट होतात. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे त्यांना पूर्वकल्पना होते की हां बाबा कोणीतरी आलं आहे आपल्याला जागवायला. त्यानंतर जर तुम्ही हेवी सेट्सकडे वळणार असाल तर तुम्ही जाऊन म्हणजे चेस्ट प्रेस मारत असाल तर तुम्ही एक लाईट चेस्ट प्रेस 1-2 सेट त्याचे घेऊ शकता. कारण की एक मुवमेंट करण्यासाठी आपल्याला. आणि नंतर तुम्ही हळूहळू हेवीकडे वळू शकता. तसंच जर तुम्हाला वर्कआउट झाल्यानंतर जर तुम्ही स्ट्रेचिंग करायच्या आधीच जर जिममधून जात असाल त्याच्यामुळे पण तुम्हाला इंजरी होऊ शकते. कारण तुम्ही स्ट्रेचिंग न केल्याने तुमची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती कमी होते. आणि जसे जसे मसल वाढतात तसतसे तुमची फ्लेक्झिबिलिटी म्हणा कमी होते. सो तुम्ही स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंग केल्यानंतर तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढेल. मसल स्ट्रेच केल्याने बेसिकली मसल स्ट्रेच होतो आणि मसल स्ट्रेच झाल्याने मसलला लवकर हे होतो मसलला रिलीफ मिळतं आणि मसल तुमचा लवकर फुलफिल होतो. जर तुमची चांगली डाएट असेल तर वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग म्हणाच, पण आपली डाएट पण त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमची डाएट चांगली नसेल तर तुम्ही जर नुसतंच जाऊन वर्कआउट कराल नाहीतर वॉर्मअप करा, स्ट्रेचिंग कराल, याने काय होणार नाही. तुमची डाएट पण तशी ऑन पॉईंट राहिली पाहिजे. सर्व गोष्टी जर तुम्हाला चांगल्या करायच्या असतील तर आपल्या चारही बाजू महत्त्वाच्या असल्या म्हणजे भक्कम असल्या पाहिजे. घराच्या चारही बाजू जर भक्कम असल्या तरच तो घराचा वरचा भाग आहे तो सुरळीत राहू शकतो, म्हणजे चांगला राहू शकतो. त्याच्यामुळे आपली डाएट पण त्यामध्ये इन्क्लूड करा, चांगली करा. कॅल्क्युलेट डाएट करा, एक डाएट प्लॅन बनवा व्यवस्थित. चाला, फिरा, खेळा. आणि खेळताना पण तुम्हाला म्हणजे असं कोणी पण जिमच असं नाही, खेळताना पण तुम्हाला जर काही इंजरी फ्री राहायचं असेल तर चांगलं वॉर्मअप करूनच खेळा, जेणेकरून तुम्हाला ते इंजरी होणार नाही. आमचे जे मित्र आहेत, भाऊ वगैरे आहेत, ते खेळतात, क्रिकेट वगैरे खेळतात, छान खेळतात. मग त्यांनी पण वॉर्मअप वगैरे केला पाहिजे, स्ट्रेचिंग वगैरे केला पाहिजे. भविष्यात त्यांना काही खेळताना अडथळा येऊ नये म्हणून. बघा इंजरी एकदा का इंजरी झाली तर ते आपल्या डेली बेसिसवरती त्याला म्हणजे असं सामोरं जावं लागतं. म्हणजे आता माझं शोल्डरच बघा, बॅक बघा, म्हणजे असं जराही काही खेळलं म्हणा आणि काय केलं तर दुखतात, झोपताना वगैरे प्रॉब्लेम होतो. मग खरंच खूप वाईट वाटतं. आणि कोणीही असा येतो आणि तो 2-3 महिन्यानंतर आपल्याला बघतो अरे एवढा बारीक झाला, काय झालं, हे झालं ते झालं. तेव्हा खूप मनाला वाटतं की बाबा एवढं करून पण असं झालं. सो हे सर्व होण्यासाठी आपण काय काळजी करा आणि तुम्हाला काही होणार नाही म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवतो. कारण जे माझ्यासोबत घडलं आहे ते तुमच्यासोबत पण घडू नये. कारण असं खूप वाईट वाटतं. मग तुम्ही पण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करा आणि वर्कआउट पण करा, बॉडी पण बनवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. मित्र आणि असे बाहेरचे लोक पण म्हणतात की फिटनेस रिलेटेड कर, पण काही कर, ब्लॉगिंग कर आणि एक्सप्लोअर कर. मग आपण त्या गोष्टी पण करू लवकरच ह्याच चॅनलवरती. सो नक्की त्या गोष्टीसाठी स्टे ट्यून. बाय.